आम्ही निघालोय आता. तुम्ही बघू शकता आमची ही गाडी गावची लालपरी, राजस्थानची टमटम जिपडा जीप बघा. पूजा पहिली जाऊन बसली आहे गाडीत. राजस्थानची गाडी आणलेली आहे दाढीबाईने. अशा प्रकारे सोमची धडपड चालू आहे जागा पकडायला. पूजा जाऊन बसली बघा कशी पहिली. हे बघा आम्ही रेडी होऊन चाललो. गाडीत बसल्या बसल्या चालू झालेलं आहे हृदयाचं जागेसाठी धडपड. तुम्ही बघा मला इकडेच बसायचं तिकडे बसायचं करताय. चला 20-20 रुपये 20-20 रुपये 20-20 रुपये. चला आम्ही निघालेल्या गाडीतनं जिपडामधून. चलो विद्या बोल काहीतरी. विद्याची लिपस्टिक कशी वाटते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आपण आहे ना त्रिपुराला जाता जाता मध्ये रस्त्यामध्ये आपल्याला रामकुंड धाम लागलेला आहे. जे की बोललं जातं जेव्हा पांडव वनवासामध्ये होते त्यावेळेला ते इथे येऊन राहिले होते. आणि ही जी गुफा वगैरे आहे ही त्यांनी स्वतः बनवलेली आहे. म्हणून या कुंड आणि त्यांनी या कुंडाला नाव दिलेलं आहे रामकुंड धाम. तेव्हापासून हे या शहरातलं एक फेमस ठिकाण झालेलं आहे. ते आपण आज एक्सप्लोअर करणार आहोत. तर तुम्हाला मी ती गुफा आणि आतला त्याचा परिसर दाखवण्याचा प्रयत्न करते. आता खूप मंदिर आहे खाली. आली इथे एक गणपती मंदिर आहे, एक शिवलिंग आहे आणि खालती इथे पांडवकालीन जुनं त्या टायमाला त्यांनी बांधलेलं एक छोटंसं देऊळ आहे. आपण तिकडे जाऊया. इथे पूर्ण असा बाहेर कडक असं ऊन आहे, म्हणजे 35-36 सेल्सिअसच्या वरती आहे. आणि आतमध्ये आल्यावर आपल्याला लिटरली 70 to 80 सेल्सिअस जाणवतं. म्हणजे इतका थंडावा आहे. आणि हा पूर्ण मोठा डोंगर आहे. त्या डोंगराला कातरून अशी एक मोठी गुफा तयार केलेली आहे खालपर्यंत. आणि पांडव इथे वनवासात राहिले होते. चल
भगवान की जय। यहाँ भगवान राम वनवास के टाइम में आए थे। यहाँ कोई जंगल में पानी नहीं था, तो भगवान ने तीर मार के इस कुंड का निर्माण किया और सीता जी को पानी पिलाया। ये महादेव, नादियाल, गणपति की स्थापना राम जी की हद की है। पंडो भी यहाँ रहा अज्ञातवास के अंदर में, तो यहाँ से गोपाल कुटिया बाय बेनीश्वर तक जा रही है अंदर के अंदर। ये धन्यवाद। इनको कितना साल हो गए ये ये भगवान आए कई सालों भगवान के टाइम से? तर आपण अशा प्रकारे आता हा रामकुंड धाम फिरलेलो आहे। हे रामकुंड धाम जे तुम्हाला मी सांगितलं की हे इथे राम आणि स्वतः सीता वनवासात असताना इथे येऊन गेलेले आहेत। तर मी ही स्टोरी पूर्ण आपल्याला या ब्लॉगमध्ये सांगितली आणि तुम्हाला दाखवलंही आहे। तर मी आता इथून पुढे आम्ही जाणार आहोत त्रिपुरा सुंदरी मंदिरामध्ये। तो इकडनं आम्ही आता इकडनं निघतोय त्रिपुरा सुंदरीला। तो ब्लॉग तुम्हाला आता बघायला मिळेल इथे पूर्णपणे। सगळे आता गाडीत बसतात, थकले, पाणी पिणार आणि स्टार्ट। मम्मा मम्मा आता सोम जाणार नाही तिकडे। साप बघ दिसलं का? साप है इसके अंदर, देख सांप है, हम लोग ने सांप देख लिया। पर तब नहीं थे, तब मछलियाँ भी नहीं थे, तब पानी भी साफ था। फॉल्ट आहे तिथे गेला असेल, फॉल्ट कनेक्टेड असेल तर तिथे इथे जेवण आहे ड्रॅगन फ्राय। हे मग तो वरतीच चालवलं। आपण आता त्रिपुरा सुंदरी मंदिराजवळ पोचलेलो आहे। हे मंदिर आहे, तिथे मंदिराची पूर्ण भव्य अशी कमान आहे, सुंदर अशी रेखीव कमान दिलेली आहे। पण आपल्याला जायचं आहे, जास्त मोठ्या पायऱ्या नाही आहेत, छोट्या छोट्या पायऱ्या आहेत आणि गर्दी पण नाही आहे। आणि हे आपलं 51 शक्तिपीठामधील हे एक देऊळ आहे। इकडे सतीचा राईट फूट म्हणजे पाय, उजवा पाय इकडे आहे, त्याचं हे मंदिर आहे। आपल्या सतीचं हे देऊळ आहे। एका साईडने जावा, या साईडने हो तिकडनंच। गरमीत पण मस्त असं सावलीतून जाण्याचा अनुभव आहे इकडनं। तिकडे हनुमान मंदिर आहे। आपण आता पोहोचलोय, मी तुम्हाला मंदिर दाखवते। पहिले दर्शन करून घेऊ आणि मग त्याच्यानंतर मी तुम्हाला मंदिराच्या आजूबाजूचा परिसर दाखवतो।